नमस्कार. श्रीमंत गायकवाड साम्राज्य या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मी चंद्रकांत उर्फ आप्पासाहेब लक्ष्मणराव गायकवाड घराण्याचा इतिहासकार, वंशवेलकार आणि संघटक. आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय आहे तो म्हणजे वंशावळ कशी शोधावी आणि कुठे शोधावी, हा विषय घेऊन आपण आजचा हा व्हिडिओ बनवतोय. वंशावळ म्हणजे आपल्या पूर्वजांची नावं, जी आपल्या माहितीसाठी आपल्याला माहिती असावी आणि त्यासाठी वंशावळ ही फार महत्त्वाची असते. ती वंशावळ कुठे शोधायची आणि कशी शोधायची हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. वंशावळ मिळण्याची प्रमुख ठिकाणं जी आहेत ती 5 ठिकाणं आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पहिला मुद्दा जो येतो ते म्हणजे तहसीलदार कचेरी. तुमचे जे तालुक्याचं गाव आहे त्या तालुक्याच्या गावामध्ये तहसीलदार कचेरीमध्ये तुम्ही जर अर्ज केलात तर तुम्हाला एक साधारणतः 4-5 पिढ्यांची नावं तिथं सहज मिळून जातात. त्यानंतर दुसरा जो पार्ट आहे याच्यामध्ये वंशावळ मिळण्याचा ते म्हणजे पुराभिलेख खातं. पुराभिलेख खात्यामध्ये सुद्धा तुम्ही अर्ज करून तुमची वंशावळ मागू शकता. जर त्यांच्याकडं असेल तर ते देतील, नसेल तर नाही म्हणून सांगतील. त्यानंतर तिसरा जो पार्ट आहे तो म्हणजे नाशिक येथे रामकुंडावरती जे ब्राह्मण लोक तुमचे दशक्रिया विधी असतील, त्याच्यानंतर काही अजून शास्त्रोक्त विधी असतील ते करण्यासाठी तिथं ब्राह्मण बसलेले असतात. जवळपास त्यांची संख्या 350 आहे. तुम्ही तिथं गेलात आणि तुमचा योग्य ब्राह्मण शोधलात, तुमचं गाव, तालुका, जिल्हा सांगितल्याच्या नंतर तुम्हाला तिथं ते सहजरित्या उपलब्ध होऊन जातात. त्यांची माणसं तिथं असतात. ते लगेच सांगतात की तुमचा ब्राह्मण कोणता आहे. त्या ब्राह्मणाकडं जर तुम्ही गेलात तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमची वंशावळ मिळू शकते. परंतु जर तुमचे पूर्वज तिथं दशक्रिया विधीसाठी गेले असतील आणि त्यांना जेवढी नावं आठवतात तेवढी तिथं सांगून ठेवलेली असतील तरच ती मिळतील, अन्यथा नाही. त्यानंतर दुसरा जो भाग आहे वंशावळ मिळण्याचा तो म्हणजे भाट. यामध्ये भाट आणि राजभाट असे 2 प्रकार पडतात. जी राजघराणी आहेत त्यांचा राजभाट असतो आणि जी सर्वसामान्य घराणी आहेत त्यांचा भाट असतो. त्याच्यामध्ये कुणबी असतील, ओबीसी समाज असेल, बीसी समाज असेल, या सर्वांचा भाट असतो आणि जी राजघराणी आहेत त्यांचा राजभाट असतो. या भाटांकडे तुम्हाला पूर्णपणे तुमची पिढ्यानपिढ्यांची वंशावळ कमीत कमी 40-50 पिढ्यांची सहज नावं मिळून जातात. यांचे जे अध्यक्ष आहेत रामचरण भाट हे माझ्या संपर्कात आहेत. जरी त्यांच्याकडं तुमची वंशावळ नसेल तरी त्यांच्या कुठल्या माणसाकडं तुमची वंशावळ येतील सहजरित्या सांगू शकतात. त्यांची थोडीशी देणगी आहे, ती देणगी दिली, काय 1000-1200 रुपये त्यांचा चार्ज असतो, तो दिला की वंशावळ मिळून जाते. त्यानंतर वंशावळ मिळण्याचा शेवटचा जो पार्ट आहे 5वा ते म्हणजे हेळवी. कर्नाटक लगतचा जो महाराष्ट्राचा सीमा भाग आहे त्याच्यामध्ये सातारा असेल, सांगली असेल, कोल्हापूर असेल, हा जो प्रांत आहे हा हेळवी समाज वंशावळ अपडेट करतो. ह्या हेळवी समाजाचे जे अध्यक्ष आहेत तेही माझ्या संपर्कात आहेत. त्यांचे सर्वांचे नंबर मी खाली लिंकमध्ये टाकून देतो. ते तुम्हाला वंशावळ मिळण्यासाठी सोपं जाईल. तर ही होती वंशावळ मिळण्याची माहिती. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आवर्जून सांगा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा म्हणजे त्यांना समजेल की वंशावळ कुठे मिळते आणि ती कशी शोधायची. धन्यवाद.